आता विश्वात्मके देवी ऋणे वागयज्ञ तोषावे तो मज द्यावे फसाय जाणे. तेव्हा ज्ञानेश्वर आपल्या गुरुजीला जी काही मागणी मागतात, जगत कल्याणाची मागणी असल्यामुळे श्रीगुरु कोण आहे, ज्यांच्यात समर्थ असावा लागत असा. मागणी मागणारा जरी असला तरी पण देणारा समर्थ असावा लागला. एखादा मनुष्य आहे, त्याला काही ते सप्ताह करतात देणगीची आवश्यकता आहे. आनंदाची गोष्ट आहे, सप्ताह करणे काही गुन्हा नाही. अलीकडे गुन्हा ठरणार आहे कारण माझा ते मागणी मागायची सप्ताह करता. तिकडून आपला मधुकरी मागून येणारा विद्यार्थी होता. हे म्हटलं बाबा थांब. म्हटलं काय आहे? म्हटलं आमच्या गावाला सप्ताह आहे, तेव्हा सगळे पंक्ती घेतल्या, पण भंडाऱ्याची पंगत राहिली आहे. आणि त्या मधुकरीवाला सांगतो भंडाऱ्याची पंगत घेऊन म्हटलं मलाच भाकरी मिळेल. देणारामध्ये काय असावं लागतं. मग ज्यांच्या ठिकाणी कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. करील ते काय परिपाय बीज. मग सामर्थ्य असावा. कोणालाही काही मागून काही उपयोग होत असतो का? त्याला तसंच आहे. देणारा अति समर्थ असावा लागत असतो. माझ्या विद्यार्थ्यांनी 50 रुपये दक्षिणा मागितली, ते एकनाथ शिंदेनी 5,000 सामर्थ्य आहे की त्याच्यात काय. म्हणून एक श्रीगुरु निवृत्तीनाथ हे राजे आहे बा, निवृत्ती राजा असं त्यांचं वर्णन केलं आहे. राजा म्हटल्यानंतर तिथं काय कमी आहे काय? कोणची उणीव आहे का? पण सुंदर. आणि मग काही राजे राजवाडे जसे आणखी मागत असतात. तुकोबरायाने शिवाजी महाराजांना काय मागितलं तर मनवा हरीचे दास. आणि तुका म्हणे मज हे हास आहे, कंठी मिरवा व्रत करा आणि मनवा हरीचे हे बघा. त्याप्रमाणे भाई दृष्टांत असंच आहे. तसं श्रीगुरु निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज मागणी करतात. गोड मागणी आहे. प्रारंभी सांगतात तुम्ही कोण आहात. आता विश्वात्मके देवे संत देव देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. जसं देवाच्या ठिकाणी सामर्थ्य असते, अधिक सामर्थ्य संतांच्या ठिकाणी. म्हणून सर्व बाबतीमध्ये त्यांचं वर्णन आपल्याला करता येतं. माझा मागच्या वेळी सर्व याची यावं सृष्टी आहे, त्या सृष्टीमध्ये जीवाच्या कल्याणाकरता जसे आणखी 5 पोरं बाईला असली समर्थ असतात, 4 पोरं समर्थ आहे आणि 1 पांगळ असते बा. पुन्हा मुख असते आणि पुन्हा काय असते बहिरे असते. 3 अवगुण नाही का. पांगळी आहे आणि मुखही आहे आणि बहिरही आहे. मग याची काळजी जास्त कोणाला असते? आईला. त्याप्रमाणे जे खडाची व्यंकटी सांड, ज्याला पापाला पापच म्हणत नाही, तो काय म्हणत नाही. असा एक वर्ग आहे का तो पापाला काय म्हणत नाही, पाप म्हणत नाही. चारवाकाचा वर्ग जो म्हटलं कसला पाप, खुशाल चोरी करावी आपण पाप होईल का? कोण सांगितलं म्हणलं पाप आहे? मला लोक सांगतात म्हणलं ती धमकी आहे. त्या असा एक वर्ग आहे तो पापाला पाप म्हणत नाही. असा एक वर्ग आहे की पापाला काय म्हणतो? पाप म्हणतो. त्या जाणीव आहे आपण जे करतो हे दुष्कर्म आहे. जाणीव नसणारा वर्ग असा एक वर्ग आणि ज्याला जाणीव आहे असा एक वर्ग आहे. आणि तो झालेल्या पापातून मुक्त होण्याची काय करतो? आता आपल्याकडून पुढे असल्या प्रकारचं पाप घडून असा एक वर्ग आहे. आणि पापच ज्याला माहिती आहे करणं आणि त्याच्यातून काय उत्तीर्ण होण्याची इच्छा नाही असा जो वर्ग असतो. जे खळाची व्यंकटी सांडू. मग असा वर्ग ज्ञानेश्वर महाराजांची पहिली दृष्टी कोणावरती गेली? या लोकांकडे. मग त्याच्याकडचं ही सगळी मागणी आहे. तया सत्कर्मी रती. मग त्याच्याकडून हे दुष्कर्म हे व्हावं आहे का? आपल्याला कळताना दुष्कर्म आणि सत्कर्म. दृष्टांत ऐकला आहे की तुम्ही नसा? एक आपला कैदी गुन्हेगार मनुष्य सरकार त्याला शिक्षा देत होते.
तो म्हणला सरकार मला भिक्षा कशा करता देता, दुष्कर्म केलं की तो. म्हणला मी आधी चोरी केलेली आहे, कशा करता केली आहे. तुम्हाला पैसा करता, तुम्ही तरी नोकरी कशा करता करत. तर न्यायाधीशाला सांगतो तुम्ही नोकरी कशा करता, पैसा करता, आणि मी चोरी कशा करता गेली. दोघांचा धंदा कोणता आहे, मला जेलमध्ये का. न्यायाने पैसा मिळवणं सत्कर्म, आणि चोरी करून पैसा मिळवणं दुष्कर्म. म्हणून सरकार त्याला काय करते, मग इथलं सरकार जर त्याला शिक्षा करते तर ते वरचं सरकार आहे. आणि तिथला न्यायाधीश कोण आहे, ईश्वर न्यायाधीश. जैसे ज्याचे आणि तैसे फल देतो, हे काही चालत नसते. देवा तया सत्कर्मी रती, त्याच्या अजून कोणतं कर्म व्हावं, सत्कर्म व्हावं. दुष्टकर्म असलेली वृत्ती निघून जावी, आणि शुभकर्मामध्ये त्यांनी काय व्हावं, प्रवृत्त व्हावं. मग ही मागणी किती गोड आहे व्हावं. त्या सत्कर्मी रती आणि भवता परस्परे पळो मैत्र्य, परस्परामध्ये असलेला विरोध आहे तो. म्हणून शत्रुत्व भावना काय व्हावी, नष्ट व्हावी, आणि बंधुभाव काय व्हावा, निर्माण. सत्कर्मी रती वाढून भूता परस्परे पडो. असं आहे. जिथे विरोध असेल, जिथे काय प्रेम नाही, तिथल्या विसंगत क्रिया होत असतात, काय होत असतात. आणि परस्पर प्रेम असेल तर, आणि विरोध असेल तर जा म्हणला तुझं कार्य होऊच देत नाही, विरोध आहे. आणि त्या कार्याला मदत करणं याला काय म्हणायचं, सत्कर्मी मैत्री वाढव. कोणतंही कार्य असो, व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही तर्फ असं. एका नाण्याला किती असतात, दोन्ही बाजू असतात. त्याप्रमाणे विरोधही असतो आणि प्रेमही असते. म्हणून विरोध जावा आणि बंधुभाव काय करावा, वाढावा. त्या सत्कर्मी रती वाढो, भवता परस्परे पडो. दुरिताचे तुम्ही जाओ. आहे का नाही. हे जे पापरूपी अंधकार निघून जावा. कोणतंही कार्य करण्याकरता प्रकाशाची काय असते, आवश्यकता असते. सूर्योदय झाला नाही तर अंधारामध्ये काय करणार आहे प्रमाणे. म्हणून तिमिर म्हणजे पाप म्हणजे अंधकार, आणि तो अज्ञानरूपी अंधकार असल्यानंतर कोणत्या घडेल हे काही सांगता येत नाही. पेपर वगैरे वाचल्यानंतर मुलगाच बाबाचा काय करतो, खून करतो. काय नाही, कशा करता खून करतो म्हणजे दारू पिण्याकरता पैसे दिले. एवढ्या करता काय करतो आहे ते वाल्या कोड्याची गोष्ट सांगतात ना. तर मला खून करणं हाच आमचा काय धर्म आहे. एकाने खून केला बघा, काहीतरी ऐवज असेल म्हणून तो पाहायला लागला 5 पैसे निघाले. आणि 5 पैसा करता काय करा, क्रोध काय करेल काही सांगता येत नाही. दुष्कर्म कोणतं दुष्कर्म घडवेल, अत्याचार बलात्कार वगैरे हे सगळे काय, त्याच्यामुळे दुसऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत असतं. असं काय होत असतं, असल्या प्रकारचे कर्म करणारे दया सत्कर्मी रती वाढो, अनुभवता परस्परे पडो. चांगलं जगायचं जात असेल, ज्या गावामध्ये सगळ्यात चोरी करणारे आहे, काय चोराच्या घरी 2 चोर होते भेटलेले एकमेक. एक चोर म्हणायला लागला म्हणजे काय कालचा दिवस किती पडला, म्हणलं 5,000चा पडला. किती पाकिट मारलं, किती हजार होते. दुसरा चोर म्हणतो कालचा दिवस आम्हाला 3,000 मिळाला. किती हजारात पाकिट मारलं, किती पैसे मिळाले. तो चोर आपले खिसा पाहतो. दोन्ही चोरच आहे, पण परस्पर आपला काय पाहतात, खिसा पाहतात. अरे म्हणला खिसा का पाहतो, म्हणला काय सांगावं, तो केव्हा पाकिट मारतो. धंदा कोणता आहे, चोरीचा.
माझ्या गावामध्ये चोरत असतात सगळे, जिथे नीती नाही, न्याय नाही, धर्म नाही, तिथले लोक चांगल्या रीतीने जगू शकत नाही. असं आहे. मग सज्जन असावे लागतात. काय असावं? असं संगती कोणाची? संताचे. म्हणून तिथे सुंदर आहे. मग ते नुरिताचे तिमिर जाओ आणि विश्व स्वधर्म आणि जो जे वांछिल जो ते लाव. म्हणून स्वैराचार जर केला तर नरकाधिकाची काय होते. मग आचार कसा असावा? धर्माप्रमाणे. प्रत्येकाला आपापला काय सांगितलेलं आहे. आता हे आपली वारकरी शिक्षण संस्था आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा धर्म वेगळा, शिक्षकाचा धर्म. मग विद्यार्थ्याने जी संहिता असेल ती काय केली पाहिजे. नाही तर आपला उपरसून सारखा भलत्या वेळेला येतो आणि भलत्या वेळेला उठून जातो. पाठ चालेल का? म्हणजे संहिता आहे. पाठ सुरू होण्याच्या पूर्वी काय केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मोबाईल लावून अलीकडे चालला आहे ना, इकडे पाठ चालू असेल तिकडे काय झालं त्याच्या. म्हणून कोणत्या ह्याला धर्म आहे? काय आहे त्याला? वेळा संहिता असल्याशिवाय, धर्म असल्याशिवाय कार्य होऊ शकत. मग त्याच्या वर्ण आश्रमाप्रमाणे धर्म आहे का नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र प्रत्येकाचे धर्म वेदांनी काय केलेले आहे, सांगितलेले आहे. कसं असं आहे ना. तेव्हा सेवकाचा धर्म वेगळा, मालकाचा धर्म वेगळा, वर्ण आश्रम, ब्रह्मचर्य, ग्रहस्थ, वानप्रस्थ, पुढे संन्यास. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे काय केलं पाहिजे. ब्रह्मचारी आहे, ब्रह्मचारी वर्ण घोकावी अक्षरे. त्याने विद्येमध्ये आपला काय काय केलं पाहिजे, घालावा पाहिजे. ग्रहस्थ जो आहे त्याने आपल्या ग्रहस्थ धर्माचं काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. असं आहे ना. म्हणजे सगळ्यात संन्यास धर्म आहे तो सुद्धा आहे. जो जे वांछिल तो ते लाहो, आहे का नाही. तेव्हा ग्रहस्थ धर्मामध्ये पतीचं पालन करणं हे पतीचं काय आहे, आणि पतीच्या आज्ञेप्रमाणे वागणं हे पत्नी. नाही तर मग विरुद्ध होत असते. हा म्हणतो कीर्तनाला चला आणि ते म्हणते तमाशा करा. घरातच ही संगतपणा तसंच आणते का. जैसा का मनो धर्म पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. त्याला जे आवडेल ते आहे ना. तेव्हा हे सगळे धर्म सांगे. म्हणून तर जग चालते बघा. काय चालते. आता उद्याच्या जगच काय होणार नाही, चालणार नाही. म्हणून त्याला धर्म प्रतिष्ठा. स्वैराचार. कोणता आचार? काय म्हटलं का चोरी का करतो, गावला माझ्या मनात आली म्हणून करतो. याला कोणता आचार म्हणायचा. जमतं का सरकार त्याला शासन करते. सरकार काय करते त्याला. मग या सरकारमध्ये जर शासन करते, मग वरचं सरकार आहे ना, कोणतं सरकार, ते सरकार इथून सुटत नसतो. इथून वसुल्याने सुटून जातो. खून केला वसुला असेल तर. पण तिथल्या ते नाही. यंत्रा पडली बघे आणि चंद्र झाला आणि नारळ चुकला चाळा. तिथे जमत नसते. अंगोष्ट त्या कर्मासाठी. धर्मराज खोटं बोलला होता ना, अंगोष्ट त्या कर्मात ते काही जमत नसते. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. म्हणून धर्म विश्वस्य जगत प्रतिष्ठा. जगात धर्म नसेल तर विस्कळीत चालणार नाही. गोंधळ होईल. काय होईल. धर्माची स्वधर्म सूर्य भाव आणि जो जे वांछिल तो ते राहावं. नाही का. म्हणजे धर्मामध्ये महान शक्ती आहे. तुम्हा वर्ण विशेष होते. आम्ही स्वधर्म विला असे या ते उपासा मग पैसे पुरती काम. धर्माप्रमाणे वागा तो धर्म तुम्हाला सहाय्य करेल. काय करेल. सहाय्य करेल.
धर्माची काय आहे आवश्यकता आहे. विश्वस्वधर्म सूर्य पावळ, जो जे वांचील तो ते गाव काय, वर्षते सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मानवेळी, आणि अनवर्थ मंडळी भेटू द्यावा. पुन्हा वर्गामध्ये थोडा प्रकार केलेला आहे. जरी हे सर्व सामान्य जीव उत्पन्न केले, त्याच्याकरता धर्म वर्षते सकळ मनुष्य देहाचं महात्म्य अधिक सांगितलेलं आहे. जे काही नीती म्हणा, न्याय म्हणा, जरी देवाने 4 प्रकारची सृष्टी उत्पन्न केली, अंडज जारज स्वेदजाने, धर्म कोणाकरता आहे? मनुष्य देहाकरता. पशु पक्षाला काही धर्म आहे का? त्यांच्या क्रियेमध्ये पापही नाही, त्यांच्या क्रियेमध्ये काही नाही. फक्त पाप आणि पुण्य कोणाच्या क्रियेत होतं? ते मनुष्य देह. हा विधेय फक्त कोणाला आहे? मनुष्य देहाला आहे. म्हणून त्याला जगण्याकरता वर्षते सकळ ईश्वरनिष्ठांची मानी, त्याचे वर्ग पाडलेले आहे माणसामध्ये. त्या वर्गामध्ये ईश्वरनिष्ठ. मग ईश्वरनिष्ठ म्हणजे कोण? बरोबर, जो ईश्वराच्या स्तुतीमध्ये अवलंबून आहे त्याला ईश्वरनिष्ठ म्हणतात. ईश्वरावरती ज्याचं काय आहे ते आहे. जरी हे आकाश वर पडो पाय ब्रह्मघोळ, परिमित विधीचं वाट पाहिजे. ईश्वरनिष्ठ जगतामध्ये सगळे आपण असं आहे ना, विषयी निष्ठा. कोणत्या विषय एवढी बोलले जीवनात याची कोण करे, अन्नपदे नारायणे. विषय तो त्यांचा नावडीचा, त्यांचा विषय कोण आहे? आणि आपल्या शब्द स्पर्श रूप रस गंध याच्यात निष्ठा, याच्यातच माणसं सगळी काय येत नाही का? एक एक विषय, एका विषयाचा काय घेते? प्राण, शब्द, पुढे स्पर्श. म्हणजे सिनेमामध्ये काय आहे का? ते नाचणारी बाई जर काढून टाकली तर फुकट कोणी सिनेमा फुकट पाहणार. तिथे काय कोणता विषय निष्ठा, कोणता निष्ठा? विषय निष्ठा. हे सगळे विषय वडी भरले नाता याची कोण करी न पजे नारायणी भाव पावणे ठाव नरदेह. म्हणून कोणता ईश्वर प्रेमी मनुष्य सगळे, ज्याचे प्रेम ईश्वरी त्याला ईश्वर म्हणत. म्हणून ईश्वरनिष्ठाची मानली आहे. अलीकडच्या जगात कोणी नास्तिक लोक ईश्वर मानत नाही. त्यांचं तत्त्वज्ञानच वेगळं आहे. बघा, कोण सांगते मला ईश्वर आहे काय? ईश्वर नाही, पाप नाही, पुण्य नाही. मग कसं वागायचं? मनाला येईल तसं वागायचं. त्याला नास्तिक 4 वर्ग म्हणाला. अरे पण हे पाप भोगावं लागेल ना. तर म्हणलं कुठं मी एकदा मनुष्य प्राण निघून गेल्यानंतर पुन्हा जन्माला येईल, हे त्यांचं तत्त्वज्ञान आहे. म्हणून ईश्वर जे मानत नाहीत त्यांनी आपली मोठी हानी केलेली आहे. विसरली तया आणि पचतील खाणी. नाही का? जे ईश्वर मानत असं म्हटलं पण आहे तरी कशावरून? हा एक प्रश्न होता. कार्यावरून जायचं असते कारणाकडे. माझ्या जगताचा करता कोण असू शकेल? आपोआप होते का जगात? बरं काही जीव करतोय का त्याचा? मग कशातून जगत निर्माण? जगताचा करता कोणी काय केलं पाहिजे? कोणीतरी भीक मागणारा मनुष्य. आणि तसं त्याने म्हणलं बा असं असं आहे, गरीबाला तुम्ही काय करा, पैसा द्या की. मग एका ग्रस्तानं सांगितलं, म्हणलं बाळा तुला काही शेतीबाडी आहे का? म्हणलं कुठली आली गरीबाला शेतीबाडी? शेती असती तर भीक कशाला मागितली? अरे म्हणायला लागले, काही घरदार कुठला आला? म्हणा गरीबाला घर अंदाज. अरे काही बहीण भाऊ वगैरे कुठले आला? म्हणलं गरीबाला बहीण. म्हणलं आई वडील आहे घरी? म्हटलं कुठले आले गरीबाला? जरी आई वडील कुठले आलं म्हटलं तरी तू ज्या अर्थी दिसतो त्या अर्थी आई वडील काय केले पाहिजे? मानले पाहिजे. काय केले?
पण ज्या अर्थी जगत दिसते त्या अर्थी जगत करता ईश्वर काय केलं पाहिजे. चाले हे शरीर आणि कोण बोलवे ते त्याच्या सत्तेने सगळं ईश्वर गावे. आहे काय. ईश्वर सर्वभूतानां हृदय ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी. असं एक ईश्वर आहे का. तो कसा ईश्वर म्हणावा काय म्हणावा त्याच्यामध्ये शास्त्र लोकांचे आणि वाद आहे त्याच्यात. म्हणतो वेदांत शास्त्रातला विषय जाईल तो परिच्छिन्न नसून कसा आहे व्यापक आहे. ईश्वराला कुठं हात पाय असतात का. हे जगच त्याचं काय शरीर आहे का. म्हणतो या जगताचा करता कोण होऊ शकतो. ईश्वराशिवाय कोणी करता होऊ शकत. आणि जगत म्हणजे काही सामान्य आहे का. जगत आहे. मनसा अपि न चिंतयेत. मनाने सुद्धा या जगताचं चिंतन होऊ शकत. असं मग सगळे निर्माण करणारा ईश्वर काय केलं पाहिजे. हे सगळे भुवन कोण निर्माण करतो. एकलयन कंठवेचे म्हणून या येणे गेली निर्माण चौदाही. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे. 14 भुवनाला वरचे लोक 7 खालचे लोक याला नुसतेच भवन निर्माण केले घर बांधले माणसं नाही राहायला आणि त्याच्यात कोणी राहील का. म्हटलं का घर बांधलेलं आहे मग त्याच्यामध्ये माणसाला शुकशुकाट काय आहे त्याच्यामध्ये. मग काय केलं लोकांत सृजत. 4 खाणीतून काय केले जीव निर्माण केला. लोक निर्माण केला. ब्रह्मलोक सगळे लोक किती लोक आहेत. ज्ञानेश्वरीचा 11वा देवाचा आहे आणि त्या 11व्या सोलगोल केला आहे. म्हणलं हे पहा विराटाच्या ठिकाणी केवढा मोठा विराट शरीर त्याचं आणि त्या विराटाच्या एका केसाच्या ठिकाणी अनंत सृष्टी किती. त्या विराटाला केस किती आहे आणि एका केसाच्या ठिकाणी आनंद आहे का. त्यातलंही का मनकृत्व आहे मग चिंता आहे. म्हणलं तुला जितकं पागायचं असेल तितकं कर. पश्चिमे पार्थ सतशोत सहस्रशा नाना विधानी दिव्यानी पश्य अश्विन भोजन दृष्टपूर्वानी पश्यचर्यानी भार यही कसम जगत्कृष्णम पश्चात. म्हणलं किती जगत आहे. म्हणलं त्या ब्रह्मरूपी याच्यावरती जसे आणखी पृथ्वीचे परमाणू मोजता येत त्याप्रमाणे बरं का समुद्रावरचे तरंग काय करता येत नाही मोजता येत. त्याप्रमाणे जगत किती आहे लोक किती किती ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड आहे. अनेका रोमी ऐसी देणे. हाच ईश्वर जगत निर्माण करू शकतो नाही का. काहीच नसताना जगत निर्माण होईल का. किती कुंभार हुशार असला घडा चांगला करेल पण त्याला काय द्यावं लागेल माती द्यावं लागेल. नाही खूप हुशार कुंभार आहे म्हटलं का तुम्ही तर फार चांगले घडे तयार करतात आणि माती मागता का तुम्ही. आचार्य किती जरी हुशार असला तरी काय द्यावं लागते मटेरियल द्या. त्याच्याशिवाय सगळं म्हणजे सगळं मटेरियल कोणाकडे ईश्वराकडे. आणि तो ईश्वर या जगताचा काय त्याच्या पुष्कळ प्रकार आहे अधिक सांगण्याचा विषय आहे काय. म्हणून तो या जगताची उत्पत्ती करतो. उत्पत्ती पुढे पुढे आणि धारा खंडित असते का सारखी चालू होते नाही का. आता आम्ही आपलं काही शिकवत इथे मग धारात बंद आहे का चालू आहे. पूर्वीचे पोरं यावर्षी नाही यावर्षीचे पोरं पूर्वी धारा बंद आहे का. मग संस्थेची धारा किती वर्षापासून आहे 100 वर्ष आहे का. धारा खंडित आहे का चालूच आहे. बरं पुढे खंडित राहील का. असा मनात कशाला विचार आणायचा वाईट विचार आणू नये. चालू का काय राहील चालू राहील. अशा रीतीने संपूर्ण सृष्टी उत्पन्न होत असते धारा चालू होतं. याचा कोणीतरी करता असला आणि तो करता सामान्य होऊ शकत नाही सर्वज्ञ असावा. जसं उदाहरणार्थ
जसा चेतन कुंभार असतो, घट तयार करतो, तेव्हा तो अगोदर मनामध्ये आणतो, रांजण करायचं का काय तुमचं, रांजण करायचं का घट करायचं का परळ करायची का काय काय, अगोदर तो काय करतो आणि त्याप्रमाणे काय करतो. मग विना ज्ञान असल्याशिवाय करू शकतो का अज्ञानी मनुष्य करू शकतो, नाही का. एखादा गणपतीचा मूर्ती तयार करायची, आता आले ते गणपतीचे, मग गणपती करायला गेला, ज्ञान नव्हतं बा, वानर करून ठेवलं. काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. काय साधा स्वयंपाकाचं सुद्धा बाईला काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. एखादी बाई असते ना, काय चपाती म्हणा फुलके म्हणा करते, 25 फुलके जरी केले तरी प्रत्येक फुलक्याचं वजन किती, एक गोल बरोबरचा आकार. बरं, बाईचा हात म्हणजे कंपास बरं का. आणि एखादी बाई असते ती भाकरी करायला जाते, चपाती करते, सर्व हिंदुस्थानचा नकाशा पाहून घ्या, त्याच्या पाकिस्तान कुठे कच्ची आहे तर कुठे पातळ आहे तर कुठे, बरं का. साधा स्वयंपाक करण्याकरता बाईला काय पाहिजे, मग ते जगत चालवायचं आहे. तर सामान्य असेल की असामान्य असेल, सर्वज्ञ आहे. मग न सांगत आत्मा कळू येते आणि विश्वंभर परिहार. मी चोरी केली की नाही केली लोकांनी सांगायला नंतर होत असते का. मग तो अंतर्यामी असल्यामुळे आहे ना. कुठे वृद्धेश अर्जुन ब्राह्मण सर्व म्हणजे त्याच्याविषयीचं वर्णन चाललेलं आहे. असा जो आहे ईश्वर, जो ईश्वर काय करतो त्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे सृष्टी निर्माण करून त्या फळाला देत असतो. तेव्हा ईश्वरनिष्ठांची मांडणी म्हणून संत एकीम स्वरूप असतात. विषय तो त्यांचा नावडे जनधरा, मग त्यांचा विषय परमात्मा झाले. ज्ञानदेवा घरची दानंदे निरंजनी आम्ही बांधिले. असं ईश्वरनिष्ठांची मांडणी म्हणून कुणाचा समुदाय जास्त असावा ईश्वरनिष्ठ फळला. अनवर्त मंडळी भेट होता संतांची मागणी हवा कोणाच्या विषयी. संतांच्या करता चांगला मार्ग दाखवण्याकरता आणखी डोळसाची काय असते नाही का. नाही तर आंधळा माणसं कुठे जाऊन कुठे कळत पडेल किंवा मार्ग धावून गेले आधी दया आणि पिण्याचे पण ते चालू जाता न पडे गुंता निळा म्हणे कृपावंत सुखसुंदर. पण त्याचं मार्गदर्शन ईश्वरनिष्ठाची मांदी आहे. नाही तर आंधळे आहे सगळे, काय उपयोग आहे त्याचा. त्या आंधळ्याला मार्ग दाखवणारा काय सगळा, आणि तो काय करतो मग मार्ग दाखव त्याच्या मुक्कामापर्यंत त्याला काय करतो देखणे नाही लावावा सत्पदा. अंध उभी पडता देखणे नाही लावावा. आंधळा माणूस जर खड्ड्यात पडत असेल तर शहाण्या माणसाने त्याला काय करायचं काढायचं. आणि त्याला तेवढ्यावर नाही म्हटलं तुला कुठं जायचं आहे, मग त्याला घर दिसत असते. मग त्याला हात धरून या पाव गेले. हे काम कोण करतं ईश्वरनिष्ठाची. मग ईश्वरनिष्ठ माणसाचं मग हे संत कसे असतात त्याचं वर्णन झालेलं आहे. मग ईश्वरनिष्ठ पुरुष त्याला उपमा दिल्या काही म्हणजे ना काय उपमा द्यावं म्हणून अनुपमेय अशा उपमा दिल्या. या संतांचं वर्णन असे 5 प्रकारच्या उपमा दिल्या. एक कल्पतरू आहे काय, त्याला कल्पतरूचे अरबा चेतरा चिंतामणीचे गा. एक चिंतामणीची उपमा दिली आहे. आणि बोलती जे अर्णव पियुषाची सागराची, मुंबईचा सागर नाही बरं का. बोलते जे अर्णव पियुष म्हणजे अमृत नाही का. आपला आहे समुद्र आहे. एकाने तर समुद्राला शिव्या दिल्या बघा. त्याला वाटलं अरे म्हटलं समुद्राला शिव्या काय. म्हटलं त्या काठावर घर आहे माझं. कशावर ते
समुद्राच्या काय काठावर आहे, पण मला पाणी पिण्याकरता दुसरीकडे जावं लागते. काय धिक्कारच म्हणलं या सागरा. इतकं पाणी असून ताण भागवण्याकरताचा काही उपयोग, अडचण कामा आहे सगळं. पण संतांना जी उपमा दिली तो कोणता सागर आहे का? म्हणून म्हटलं चिंतामणीचे आणि हे बोलते जे हरणं म्हणलं ते अमृताचा काय सागर आहे, गोड उपमा आहे ना. चंद्रमेचे मार्तंडचे आणि ते सर्वाही सदा सज्जन. मग कोणची उपमा दिली? कल्पतरू. सामान्य जळ काय येड्या बाबळीची उपमा दिली का? कोणती उपमा? कितीतरी झाडं तरी झाडं काय कल्पतरूची का? झाड नव्हे कल्पतरू असं म्हणलं आहे. आणि काही गरुड नव्हे पावर. मग कोण आहे? ईश्वराचा विभाग. मॅसेजला कल्प. पण तो तुमच्या याला नाही वाटेला आला. कशाला? मृत्यू लोकांच्या वाटेला आहे. मग कल्पतरू कामधेनू कोणाच्या वाटेला आहे? इकडे स्वर्ग आहे. मग ते एकाने म्हटलेलं आहे ना, मला नसते ना का आमच्याकडे कल्पतरू किंवा कामधेनू वगैरे, पण आमच्याकडे जे संत आहे ते कामधेनूपेक्षा श्रेष्ठ आहे आणि कल्पतरूपेक्षा काय हे सांगतात. बघा आम्ही शाळा शिकत असताना म्हणजे तुमच्या दक्षिण भागाला थोडे कमी लेखत असतात. उत्तर भागाचे लोक, उत्तर भागाचे लोक म्हणायचे, म्हणलं आहे का तुमच्याकडे आता हिमालय पर्वत आहे का? रक्षण करण्याकरता आमचा कोणता पर्वत आहे? जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पर्वत 4 जिल्हे आहे बघा त्याच्यात. किती एवढा म्हणा किती उंच आहे हे बापा, आहे का असा हिमालय? मग तुम्ही दुर्भाग्य आहात की दक्षिण भागातले लोक. मग एकाने त्याला उत्तर दिलं, म्हटलं हे बा तुमचा हिमालय जरी असला तरी तो जडस्वरूप आहे. काय? आणि आमच्या दक्षिण भागाचा हिमालय असं हिमालय बरं का, दुधा तिलक हा दक्षिण भाग हिमालय. म्हणलं बाळगंगाधर टिळक हा हिमालयापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. असे हिमालय तिलक हा दक्षिण भागी. तुमच्या त्या हिमालयापेक्षा आमचा हिमालय काय बोलता हिमालय. अरे त्याप्रमाणे अमृत आहे. पण कोणतं बोलला? चला कल्पतरू आहे. समुद्र आहे पण तो कसा आहे, काय उपयोग आहे त्याचा? समुद्राची उपमा देऊन त्याच्यावर नाही का. म्हणून चंद्रमे नाही पुढचं आहे. चला कल्पतरूचे चेतना चिंतामणीची बोलते जे अर्णव. म्हणजे संत एकच आहे. अमृताचे काय आहे? मग समज एखाद्या कुबेर गंगेची उपमा दिली का? एखाद्या धरणाची उपमा दिली का? समुद्राला काय करता येत नाही, उपमाच देता येत नाही का? किती पाणी समुद्रामध्ये असते हे सांगता येईल का तुम्हाला? इतर पाण्याचं मोजमाप होते समुद्राचं. आता हे विमान कोसळलं. अहमदाबादवरून कुठे जाणार होतं? लंडनला जाणार होतं. 11 तास लागते. किती? आणि सारं विमान कशाहून जातं? 700 मैल वेगाने जातं. यावरून समुद्र केवढा असला म्हणजे या समुद्राची उपमा सुद्धा काय पडते? कमी पडते. मग त्यांना ज्ञान समुद्र असं म्हटलेलं आहे का? जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. सिंधू म्हणजे समुद्र. दर्शन मात्र तुटे. मग एक एक उपमा कल्पतरूची उपमा ना सर्वामध्ये श्रेष्ठ गुण आहे काय? मग आपल्या याच्यामध्ये आपण जर साधुसंतांनी झाडाच्या उपमामध्ये संतांना चंदनाची उपमा दिली. कशाची?
बरं आहे. सुगंधाच्या बाबतीत उपमा कोणाची? चंदनाची. नुसता चंदन स्वतः उपयुक्त आहे का दुसऱ्याला उपयुक्त करतो? एखाद्याजवळ धन आहे, काय आहे, गरीब म्हणत असतो, घाटावरचा मनुष्य म्हणत असतो, म्हणलं असेल त्याच्या घरी जाऊन आम्हाला काय उपयोग आहे त्याचा? आम्हाला त्याचा आम्ही उपाशी म्हणून आलो याची. मग असेल तो धनी 1 कोटी रुपयाची गाडी वापरत असेल, किती रुपयाची, मग आम्हाला काय त्याचा उपयोग आहे का? त्याप्रमाणे दृष्टांतच आहे. मग ते चंदन तसं नाही. मग चंदन कसं आहे? सर्वांगी तरोवर भोवते करीत चीज आहे काय? मग आपल्या जवळच्या झाडाला सुद्धा काय करतो तो? संताने सरता आणि चंदनाने गोरी. मग आपला सुगंध आपल्या जवळ ठेवतो का सगळ्यांना देतो? मग तो आहे ना, त्याला मनुष्य या पदवीला काय होतं? नाही तो केवळ आपल्याकरता संपत्तीचा काय करतो? उपयोग करतो. इतरांना त्याचा उपयोग आहे. त्याला परोपकार म्हणतात. पुण्य ते जाणारे भाईनो, दुका म्हणे फार थोडा तरी नका देव दूध, जयामध्ये सर ताकाचे उपकार तरी ताकाचे न पाणी तरी काय करा. हे सगळे काय जाऊ दे. दृष्टांत आपला तेव्हा चंदनाच्या ठिकाणी असलेला जो गुण आहे ना, सर्वांगी सुवास आणि स्वभावती तरुवर चंदनाची. मनाचा चंदन जरी असला तरी जड स्वरूप आहे काय. आणि पुन्हा एक आहे त्या चंदनाला त्याचं नाव घेतलं तर माणसं घाबरतात. कोण असतं सामान्य माणसं जाऊ शकेल कधी? जाऊ शकेल सामान्य ते. पण हा कधी चंदन कसे आहे म्हणण्याची किंवा मला चंदनाची उपमा सुद्धा काय पडते? चंदन सर्वाला सुगंध देतो, पण वारकऱ्याच्या पताकीला काय करीत नाही. शेवटी म्हटलं बाबा आम्ही हारलो, आम्ही करावं, तुम्हाला आम्ही काय करू शकत नाही. म्हणलं मग काहीतरी आमचा काय करा, स्वीकार करा. म्हणून वारकरी पताकाला काय लावतो? तुमच्या पताकेला लागलं तर आमचं काय होईल? कारण तुमची पताकच आहे उद्धार करणारी आहे. उंच पताका जळकती आणि पताक आहे जाऊ दे आपल्याने. मग आहे ना पूर्वापार चालत आलेला झेंडा जर कोणता असेल तर भगवान आहे. शिवाजी महाराजापासून तात्पर्य हे कशा करता सांगितलं मुळा आहे चंदन. पण तोही सुद्धा वारकऱ्याचा काय करतो? अंगीकार करतो. म्हटलं काही काळजी करू नका, तुम्ही साधे नाही. मिळायला लागले त्याला संतांच्यामुळे डोक्याची उपमा झाली बा. म्हणून आपण जो गंध लावतो कोणाचा असतो? चंदनाचा. हे महत्त्व कोणामुळे प्राप्त झालं? संतांच्यामुळे आहे ना. मग चंदनापेक्षाही सुद्धा आहे का अधिक उपकार कोणाचे आहे? गोड. मग या चंदनापेक्षा आहे ना जे सामर्थ्य कोणामध्ये कल्पतरूमध्ये आहे, सामर्थ्याच्या बाबतीमध्ये कल्पतरू. हे सगळे फळाचे वृक्ष आहे ना, यांचे आनंद आपल्यावरचे काय आहे? वृक्ष जर देवाने निर्माण केले नसते तर आपल्याला जीवनामधला आनंद भोगता आला नाही का. एक एक वृक्ष पान फळे फळाने आपल्याला काय करतो? उपयुक्त. केळीचा वृक्ष असला, झाड असलं, पानही सुद्धा पवित्र. आणि येणारा लोंगरी किती असतो आहे काय. बरं त्याच्यात गोडी निर्माण साखर घालावी लागते का? आहे का. तो कसं सफरचंद आहे का असं केलं की काय ते गरमी होत आहे. म्हाताऱ्या माणसाला सुद्धा काय करता येते पण पवित्र आहे बघा काय.
आहे काय, त्याला कर्दरी फल म्हणतात. आणि पूजेमध्ये कोण चालते आता केळीच्या पानावरचं जेवण ना हे सर्वोपकारी आहे असं म्हणतात. एका पानामध्ये 3 पात्रावळ्या होत्या किती झाडं जाऊ द्या आपलं. म्हणजे सर्व जरी असली झाडं अगं तरी कल्पतरू होतो. कारण सर्व इच्छा पुरवण्याची शक्ती कोणामध्ये आहे, म्हणजे त्याला देव म्हटलेला आहे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू मग ते कल्पतरू. मग त्याच्यामध्ये दोष आहे. कोणता दोष आहे? संताला उपमा चांगली आहे पण थोडा दोष आहे. काय आहे कल्पतरूमध्ये? तर म्हटलं एक दोष आहे. तो कोणता दोष आहे? तो देणाऱ्या माणसाचा आणि बघत नाही का याच्यापासून त्याला फायदा आहे का नुकसान आहे. जे मागेल ते काय करतो, पण त्याच्यात त्याचं हित आहे का अनहित आहे याचा विचार करीत. हा कोणाच्या ठिकाणी आहे? कोणीतरी बाई आपली जक्क म्हातारी होती बा, 90च्या पुढे वय होता आणि आश्रय कोणाचाच नाही, लावारी. बरं गरिबी इतकी मूळ विकायला जायची, जे काही पैसे मिळत तेवढ्यावरती उदरनिर्वाह करायचा. कंटाळून गेले शेवटी म्हातारपणाला वगैरे. मग साहजिकच आहे ती मुळ्या विकायच्या आणि हे करायच्या. मग ती मनात म्हणायला लागली, म्हणले द्या यमात मोठा निष्ठूर दिसतो. वयाच्या अल्पावधीमध्ये मोठ्या मोठ्या माणसाला घेऊन जातो. मी मरायला टेकली तरी मला काय करायचं. म्हणलं माझ्या मरणाच्या लोकात माझ्या चिठ्ठीवर नाव नाही का माझं? मला का बरं तू येत नाही असं म्हटल्याबरोबर ते झाड कोणाचं होतं. आता यम काय उभा आला आणि उभा राहिल्यानंतर साहजिकच आहे. मग तिथे म्हणलं आजी कशा करता बोलावलं? तर मला लागले म्हणलं हे बाबा हां. म्हणलं कसं काय? आता मला घेऊन जाईल काय झाली विसरली का? म्हणलं जी मुळी आहे ना ही उचलण्याकरता कोणतरी पाहिजे होता, तेवढ्याकरता तुला बळ मी कशा करता. आणि एखाद्या याने सांगितलं की म्हणलं खाऊ का तुला? तर लगेच काय जो जशी इच्छा करील त्याप्रमाणे त्याचा काही हित नाही त्याचा न विचार करताना देण्याची शक्ती कल्पतरूच आहे. पण त्याच्यामध्ये जगाचं कल्याण होईलच असं सांगता येत. एखाद्या चोराने कल्पतरूला सांगितलं काय का मला हे सगळ्यांना मारून राज्य करायचं आहे. कल्पतरू म्हणत तसा असतो सगळे लोक मेले नाहीत. मग संतांमध्ये तसं नाही. ज्याच्यामध्ये हित असेल तेच संत देतात. अन्यापासून काय करतात? हित तरी ना बाई कितीतरी दृष्टांत आहे. म्हणून कल्पतरू जरी असला तरीसुद्धा ही उपमा कशी आहे? कमीच आहे. चला कल्पतरूचे माता कल्पतरूचं झाड तुमच्याकडे काय स्वर्गातून कुठे मृत्यू लोकात येतं का? जडस्वरूप आहे का? क्रिया होऊ शकते. आणि संत कसे चला म्हणजे तुमच्या घरी येऊन तुमचं काय करतात? कल्याण करतात. चला कल्पतरूचे चेतना चिंतामणीचे. मला चिंतामणी आहे. तो का म्हणे आम्ही जे जी इच्छा जी काही इच्छा करू आपण ते चिंतामणी काय करतो त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. त्याच्या चंद्रमेघी अलांजन मार्तंडाचे प्रत्येकातला दोष आहे. चंद्रमेघे आहे का नाही? कायमचा चंद्र राहतो का? नाही का? 24 तासातून 6 तास काय येतं ते कलेने जात असतं. पुन्हा फक्त पूर्ण कोण्या दिवशी राहतो तोपर्यंत. बरं त्याचा फायदा जरी पण अमृताच्या बाबतीमध्ये चंद्राचा फायदा चकोराला आहे. चकोर पक्षी त्याच्या याच्यातून किरणातून अमृत
जे आणखी आपल्याला मिळत असते ते खाण्याची कला फक्त चकोराला, बाकीच्या सर्वसामान्य माणसाला त्याचा काही नाही. ही उणीव आहे काय. पण संतांच्या ह्याच्यामध्ये त्याचं विश्व आहे, एका करता एका सगळ्या करता आहे. म्हणून पुन्हा एका बाबतीमध्ये चंद्राची अपकीर्ती आहे. चंद्र पडली, इंद्र पडली, चंद्र झाला, हा दोष आहे बघा. असा आणि एकदा दोष माणसाला लागला, किती जरी प्रयत्न केला, बुनसे गई तो होत से नाही आत. चंद्राची उपमा कमी पडते आणि सूर्याची उपमा द्यावी कशाची. मग दुपारच्या प्रदीप बाहेर निघत असते का आतमध्ये बसत असतो. मार्तंड जे मग कसे आहे, सूर्यासारखे नाही का, उन्हामध्ये घाम घालण्यासारखे आहे का. मग असं आहे सूर्य, पण यांच्या ठिकाणी उष्णता नाही काय. मार्तंड जे आणि ते सोयरे सदा सज्जन. मग असे जे संत आहे ते संत या लोकांचा उद्धार करण्याकरता संतांचे अवतार पुन्हा पुन्हा काय व्हावे आहे. अवतार तुम्हा उद्धाराया जन. मग आपली संत भूमी आहे. भारत देश कोणती भूमी आहे? संताची भूमी आहे, देवाची भूमी आहे. देवाचे अवतार कुठे झाले? भरतखंडी नरदेव प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. म्हणून भारतामध्ये आणखी जन्माला येणार ही आपली काय संपत्ती. चला कल्पतरुचे गर्व, चेतना चिंतामणीचे गाव. मुग्रतेचे अर्णव, चंद्रमेचे लांछन. मार्तंड जे ते सर्वाय सदा सज्जन. आणि पुढचे मागणं माग किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ते लोकी भजेलो आधी पुरकी. मग सर्व जगाताने सुखी व्हावं अशी गोड मागणी आहे. त्याचा विचार कधी करू नाही.